आहेत. 8 पिढ्यांचं वर्णन आलं, पण आता तेवढ्यांची नावं त्या ठिकाणी सांगायला वेळ नाही. पण मूळ पुरुष हे विश्वांबर बाबा, त्यांना आईनं सांगितलं, पंढरीची वारी चुकवू नकोस विश्वांबरा, तू पंढरीची वारी कर. हा ठीक आहे आई. जी वारी चालू केली महाराज, 8 पिढ्यापासून वारी होती पांडुरंगाची. शेवटी त्या ठिकाणी विश्वंभर बोलोबा आणि कनकाई, विश्वांबर बाबांनी ज्या वेळेला वारी केली, शक्य नव्हतं. पांडुरंगाला दया आली, स्वप्नात जाऊन सांगितलं, पंढरपूरला येऊ नको, तुझी जी आमरई आहे त्या आमरईमध्ये जा, तिथेच मी तुला भेटेल. आणि स्वयंभू मूर्ती त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मिळाली महाराज. स्वप्नामध्ये जसा दृष्टांत झाला, तीच मूर्ती, तोच भगवंत आमरईमध्ये मिळाला. आजही आपण जर देहूला गेलो ना, तर ती मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. जे पांडुरंगाचं मंदिर आहे ते स्वयंभू मंदिर आहे. माझ्या तुकोबारायांनी उभारलेलं, नवे नवे मूळ पुरुष विश्वांबर बाबा आहेत, यांनी उभारलं. आणि त्या मंदिराचा जो जीर्ण उद्धार असतो ते माझ्या तुकोबारायांनी परत करावा, असे तुकोबाराय. अरे कधी येतात तुकोबाराय जन्माला? त्याच्यासाठी अगोदर अनेक जन्माचं पुण्य लागतं, नवे नवे 8 पिढ्याचं पुण्य, आणि तेव्हा देव अवताराला येत असतो. बोलोबा आणि कनकाई यांच्या पोटी जे बाळ जन्माला आलं ते माझे जगद्गुरु तुकोबाराय. वारी करत असताना ज्या वेळेला पंढरपुरामध्ये यावं, पती पत्नीने दोघांनी जोडीनं वारी केली पाहिजे, एकट्याने नाही. विवाह झाल्यानंतर बोलोबा समोर दर्शनासाठी आले का पांडुरंगानं मान खाली घालावी. कुणी? देवानी. का बरं देव मान खाली घालत होते? देवाला वाटायचं यांनी काहीतरी मागावं. देवा का मान खाली घालता? बोलोबा, एवढं ऋण आहे रे माझ्यावरती तुमचं, 8 पिढ्यापासूनचं ऋण आहे, काहीतरी मागा ना. मागण्याची आस पाहे मुखाकडे. हा, पण नाही मागत. बोलोबांची पत्नी असणारी कनकाईनं समोर यावं, परत पांडुरंगाने मान खाली घालावी. म्हणे देवा का मान खाली घातली? कनकाई माते, मला असं वाटतं तुम्ही काहीतरी मागावं, सांगा ना काय पाहिजे? अरे एका स्त्रीला काय पाहिजे असतं देवा? बस तुझ्यासारखा पुत्र पोटी जन्माला यावा. कारण स्त्रियांना ज्या वेळेला एखादं मूल बाळ होतं त्यावेळेला वाटतं आता माझा संसार पूर्ण झाला, आणि हे कुठल्या पण स्त्रीला वाटतं महाराज. आणि साक्षात देवाचा अवतार पोटी जन्माला आलेलं बाळ माझे जगद्गुरु तुकोबाराय. कशी 2-3 मुलं होती महाराज बोलोबांना, पण वैराग्य ज्यांच्यामध्ये पाहायला मिळालं असे माझे तुकोबाराय. सामान्य नाहीत. सावकारकी होती, एवढी श्रीमंती होती महाराज. अनेक लोकांना त्या ठिकाणी पैसे द्यावे, देवाण घेवाण, दुकान होतं म्हणतात यांच्या घरी. ज्याला गरज असेल ना त्याला म्हणायचं घ्या, जे काही लागल ते घेऊन जा. आणि सगळ्या लोकांना माहित होतं तुकोबाकडे गेलं का तुकोबा काही पैसे वगैरे काहीच मागत नाही, काही नाही, आपल्याला देतो. सगळं लुटून दिलं महाराज लोकांना. आणि म्हणतात दुष्काळ पडला होता, दुष्काळ पडल्यानंतर जेवढ्या लोकांना जे काही दिलेलं होतं हे बोलोबानी लिहून ठेवलेलं होतं. पण बोलोबा आणि कनकाई निवृत्त झाले, त्या वह्या तुकोबारायाने डोक्यावरती घेतल्या आणि इंद्रायणीमध्ये बुडवून दिल्या. त्यात हिशोबाच्या वह्या. कुणी करेल का असं? अरे एखाद्याला आम्ही 10 रुपये दिले तर 10 वेळा घोपतो, दिले 10 रुपये दिले, पण वह्याच होत्या एवढ्या मोठ्या, त्या निहून बुडवल्या. कान्होबानं सांगितलं, दादा अरे माझा बी प्रपंच उघड्यावरती आणतो की काय? तुझ्या वाट्याच्या बुडवायच्या तर बुडव, पण माझ्या वाट्याच्या राहू दे. आणि तेच केलं. भंडारा डोंगरावरती जावं, घोराडा डोंगरावरती जावं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नोहे, एरते माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. फक्त देवाला आपलंसं करायचं, एवढंच तुकोबारायांच्या मनामध्ये होतं महाराज.
तुकोबारायांचा विवाह झाला. तुकोबारायांना 2 पत्न्या. तुम्ही म्हणाल संत होते 2 बायका कसं काय तुकोबारायांना? बघा, तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीला अस्थमा होता. अस्थमा म्हणजे दमाचा त्रास होता. एक मुलगा होता. मग त्या ठिकाणी या मुलाचा सांभाळ कोण करेल म्हणून त्यांची पत्नी म्हणत होती विवाह करा. ऐकत नव्हते. आई वडिलांनी त्या ठिकाणी जबरदस्ती विवाह करून दिला. आणि नंतर ज्या पत्नीशी विवाह झाला त्या पत्नीचं नाव जिजाई. आपल्या सगळ्यांना माहिती महाराज. तुकोबाराय तिला आवली म्हणायचे आवडीनं. ही आवली मोठी परखड तोंडाची होती महाराज. आवलीलाही मुलं होती आता. पण पहिली पत्नी दुष्काळामध्ये गेली महाराज. दुष्काळे आटिली द्रव्यनेला मान. स्त्री एक अन्न करता गेली. अरे अण्णा वाचून गेली तुकोबारायांची पत्नी. आणि एक दिवस काय झालं माहितीये? तुकोबारायांच्या मुलाला तहान लागली होती. संतू त्याचं नाव आहे. या संतूला तहान लागली महाराज. दुष्काळ होता, पाणीच नव्हतं. जिजाबाईने एवढी सेवा केली होती आपल्या सवतीची आणि त्या मुलाची. खूप प्रेम करत होती महाराज जिजाई. पाणी आणण्याकरिता गेली. बाळा तहान लागली का तुला? तुकोबारायांना सांगितलं याला जरा मांडीवरती घेता का, मी पाणी घेऊन येते. इकडे तिकडे गावामध्ये पाणी मागते, कोणी पाणी दिलं नाही. पाण्याचा शोध घेत घेत इकडे तिकडे वनामध्ये धावत पळतीये महाराज. अतिशय वाईट प्रसंग तो. पाणी घेऊन येते. अरे पण ते पाणी आणण्यासाठी माठही चांगला नव्हता. गळका माठ. घाईघाईनं दगडाच्या डोंगराच्या वाटेने येत असताना ठेस लागावी. जिजाई खाली पडली महाराज. जे पाणी आणलं होतं ना ते पाणी सुद्धा गेलं महाराज. ते जमिनीवर पडल्याबरोबर ते जमिनीनं पिऊन घ्यावं एवढंसं पाणी ते. आणि ते लेकरू पाणी करता करता पाणी म्हणता म्हणता गेलं. प्राण सोडले त्या बाळाने. आकांत करू लागली जिजाई. तुकोबारायांना फार वाईट वाटलं. माझ्या डोळ्यासमोर माझी पत्नी अण्णा अण्णा म्हणता गेली आणि आज माझं बाळही गेलं. घाईघाईनं घोरड्या डोंगरावरती गेले आणि तिथं एकमेव विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी भजन करू लागले. तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी. त्या ठिकाणी भजन करतायत. 15 दिवस तुकोबाराय घरी आलेच नाही. आई वडील निघून गेले, पत्नी गेली. आता काय त्या संसारामध्ये जायचं देवा? संसार तर वाऱ्यावरती सोडला रे, पण तू तरी माझा हो. एक दिवस कान्होबा गेला महाराज शोध घेत घेत. कान्होबाला दिसले तिथं त्या ठिकाणी तुकोबाराय दिसले. दादा म्हणून कडकडून मिठी मारली. चल रे दादा घरी. अरे ती वहिनी डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहते. घरी चल रे दादा. ठीक आहे म्हणे. आता घरी राहिलो काय आणि त्या डोंगरावरती राहिलो काय. सारखंच मला विरक्ती तर झाली आहे तशी संसाराची. मन नाही लागत माझं विठ्ठलाशिवाय कुठे. घरी आणलं. घरी आणल्यानंतर सुद्धा नामस्मरण करण्यासाठी सकाळी सकाळी उठावं परत घोरड्या डोंगरावरती जावं. जिजाबाई एवढ्या पतिव्रता होत्या महाराज. तुकोबारायांनी घास घेतल्याशिवाय अन्नाचा कणही ग्रहण करत नव्हत्या. तुकोबारायांनी सकाळी न सांगता उठून जावं डोंगरावरती आणि जिजाबाईने घोरड्या डोंगरावरती जावं. तिथे तुकोबारायांनी नाही दिसले. परत तो डोंगर उतरावा. बामचंद्रावरती जावं. भंडारा डोंगरावरती जावं. आज आपण त्या ठिकाणी घोरड्या डोंगरावरती जर गेलो ना महाराज तर चांगले रस्ते आपल्याला पाहायला भेटतात. पूर्वी काही रस्ते चांगले होते का? एवढा मोठा डोंगर असल्या डोंगरावरती जिजाबाई चालत जायच्या. आणि तिथं गेलं का तुकोबाराय दिसले का मग कुठंतरी मनाला समाधान वाटावं, मग जीव घालावं. एक दिवस जिजाबाई म्हटल्या, अहो कमीत कमी सांगत तरी जात जा की मी आज या डोंगरावरती चाललोय म्हणून. माणसाने कुठं कुठं शोधायचं तुम्हाला का? एवढंही नाही सांगू शकत तुम्ही? आवले अगं तुला सांगण्यासाठी मीच कुठं शुद्धीवर असतो? मलाच कुठं भान असतं का माझं तुला सांगायला? अगं मी जे करतो ते होत नाही. माझा देव जो ठरवतो ना ते माझ्या आयुष्यात होतंय ग. मी म्हणून नाही जात. अहो पण शोधायचं कुठे तुम्हाला? मग तुकोबारायांनी सांगितलं, हे बघ तुला जर पाहिजे असेल मी कोणत्या डोंगरावरती आहे ना त्या डोंगराच्या पाय वाटेला फक्त कान लावत जा. मी फक्त एकच दृष्टांत देणार आहे तुम्हाला. तुकोबारायामध्ये काय ताकद आहे
नवे नवे माझ्या तुकोबारायांच्या पावलात काय ताकद आहे. तुकोबारायांमधली ताकद तर वेगळीच, पण त्यांच्या पायात काय ताकद आहे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आज वेळ फार कमी आहे आपल्याकडे. तुला जर पाहायचं असेल मी कोणत्या डोंगरावरती आहे, तर एकच काम करत जा. त्या डोंगराची जी पायवाट असते ना, त्या पायवाटेला कान लावत जा. अरे जी पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणेल, समजाव मी त्या डोंगरावरती आहे. तो टोपलं होतं भाकरीचं, असं दणकन आदळ. आणि पायवाट कुठं भजन म्हणत असते का, पायवाट कुठं विठ्ठल विठ्ठल करत असते का. घरी आले, सायंकाळचं काम वगैरे उरकलं, झोपली. पण झोप कशाची आली महाराज. विचार करत होती, खरंच पायवाट भजन करत असते का, खरंच पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणेल का. बघूयात. आता परीक्षा घ्यायची होती आपल्या पतीची. रात्र विचारात गेली. सकाळी उठले, तुकोबारायांनी रोजचा नित्यक्रम आटोपला, पूजा वगैरे झाली का निघून गेले. हिनं स्वयंपाक वगैरे केला, पोरांना जेवू बिवू घातलं, भाकरी बनवलेली, भाजी वगैरे बनवलेली, ते एका टोपल्यामध्ये ठेवलं. चुंबळ केली महाराज. चुंबळ करतात ना बायका, माहिती ना तुम्हाला. तशी चुंबळ केली. ती चुंबळ डोक्यावरती ठेवली आणि ती गरम जी भाजी भाकरीचं जे टोपलं होतं ते डोक्याला चटके बसू नये म्हणून ते असं डोक्यावरती ठेवलं आणि निघाल्या महाराज. निघाल्या, रस्त्यापर्यंत आल्या. आता आठवलं आपल्या पतीनं सांगितलंय की जी पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणे, त्या समजावं त्या डोंगरावरती मी आहे. मनात म्हणत नाही कुठं पायवाट भजन करत असे काही म्हणते. त्यांना फक्त त्या विठ्ठलाचं वेळ लागलेलं आहे. पायवाट कुठं भजन करत असते का. पण तरी म्हणे बघायला काय हरकत आहे. डोक्यावरचं टोपलं खाली टेकलं. जसं ते खाली ठेवलं महाराज, तशी त्या रस्त्याला कान लावती आपला. कोण? जिजाबाई. पाहायचं होतं. जसा पाय त्या कान त्या पायवाटेला लावला, तशी ती पायवाट म्हणत होती महाराज, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला, ये गा तू माय बापा पंढरीच्या छाया, ये गा तू माय बापा पंढरीच्या छाया. तुझ बिन सीन वाटे सीन झाली काया, तुझ बिन सीन वाटे सीन झाली काया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया, ये गा तू माय बापा पंढरीच्या राया. तुझही सीन वाटे सीन झाली काया, तुझही सीन वाटे सीन माय बाबा. हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तू ये. अरे जसं जनाबाई म्हणत होती देवाला, ए रे बा विठ्ठला, तसं आळवून चाललं तुकोबारायांच्या देवाला. आणि ताकद एवढी पायामध्ये. अरे जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपण ऐकलं, तुम्ही कथा ऐकली ना. संत जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, तर माझ्या संत तुकोबारायाच्या पायवाटेने गेली. ती पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. ती पायवाट देवाला होती. ती पायवाट म्हणत होती, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम. तुकोबारायाची पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणते. कमीत कमी
बसा मग आपलं आपलं. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण. पाठीमागची मंडळी अरे महाराजांची पायवाट रामकृष्ण हरी भजन करते, विठ्ठल विठ्ठल भजन करते. आपलं तोंड म्हणू शकतं का भजन? ऐ कडगाव राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. मंदिरापर्यंत आवाज गेला पाहिजे, वीरभद्राला ऐकायला गेलं पाहिजे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वा 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 धन्यवाद. झालं आपल्या कथेचं सार्थक. अरे आम्ही तर दररोज त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करतो, पण आपल्याकडून पण व्हावं की नाही. पायवाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, पायवाट भजन करत 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 होती. जनाबाई जिजाबाई म्हणतात पायवाट भजन करते, नक्कीच आपलेच पती या डोंगरावरती आहे का दुसरा कोणी महात्मा आहे. तरीही मनामध्ये डाऊटच होता महाराज. महिलांचं असे आपल्या पतीनं कितीही चांगलं काम करू द्या, हा म्हणलं का झालं महाराज. काही तर त्यांना त्यात काही एवढं महत्व नाही कळत. अरे आहात तोपर्यंत यांचं महत्व कळून घ्या, आहेत तोपर्यंत यांचं कौतुक करा महाराज. आणि ह्यांनाही माझं सांगणं आहे, अरे पडू द्या भाजीत मीठ एखाद्या दिवशी जास्त, तरी म्हणायचं वा पप्याची माय एवढी भाजी सुंदर केलीस तू, किती चव आहे ग तुझ्या हाताला. दुसऱ्या दिवशी बघा तुम्ही मग प्रयोग करून पहा फक्त. आणि तुम्ही सुद्धा म्हणायचं आमच्या पप्याच्या बापासारखं माणूस जगात नाही, अजिबात कमी करत नाही मला, कशाचीच कमी नाही. ते किती जरी साड्या कपाटात असल्या तरी दुकानामध्ये घेऊन जाणार आणि साडी घेणार महाराज तुम्हाला. तुम्ही काही कमी करतच नाही. कमी करता का? दोघी बहिणी कपड्याच्या दुकानामध्ये साडी खरेदी करण्यासाठी गेल्या. आता महिला कधी काय म्हणतील, दुकानदाराला सुद्धा सोडत नाही महाराज. या भाजीवाल्याला तर सोडतच नाही. भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर कापड दुकानावाल्याकडे गेल्या, त्याला म्हणे दाद्या सगळ्यात भारी साडी दाखव बरं का मला. एवढं गोड बोलतात बरं का, दादा दादू दाद्या असं म्हटलं. नंबर 1ची क्वालिटीची साडी ही आहे बरं का. आता नवीनच फॅशन आली, कुछ कुछ होता है, काय काय ते नाव असतात, मला काही नाव माहित नाही एवढे. पाठीमागे ती अक्षरा साडी निघाली होती है ना. हा देवयानी, जे सिरियलचे नाव असतील, व्हॉट्सअप, काही नाव असतात महाराज त्या ठिकाणी साड्यांचे. दुकानामध्ये गेल्या दोघी बहिणी साड्या पाहायला सुरुवात केली. त्याला म्हणे दादा काय किंमत आहे या साडीची? तो म्हटला 2000 रुपये. अरे एवढी किंमत असते का? काही कमी करणार. हा म्हणे देतो, पण पहा म्हणे कितीपर्यंत घेणार? म्हणे 1000 रुपयाला. अर्धाच भाव करतात तिथे गेल्यानंतर. ते म्हटलं ताई 1000 रुपयाला साडी येत असते का? मग आमच्या शेजारीने आणली म्हणे काल परवा, आमच्या शेजारच्याच घरामध्ये हीच साडी 1000 रुपयाला आणली, तुला द्यायची का नाही? ते म्हटलं जमत नाही. देणार आहेस की नाही? ते म्हणलं अहो एवढ्या कमी पैशात मला परवडतच नाही. 8 वर्षे झाले तुझ्या दुकानातून साडी घेते आणि मला किंमत. तू म्हटला ताई साडी घ्या नाही तर घेऊ नका,
पण खोटं तरी बोलू नका. 1च वर्ष झालं म्हणला दुकान खोलून आणि 8 वर्षाचं झालं. असं त्या ठिकाणी बोलतात महाराज महिला. पण असो, तसं या आवलीला सुद्धा विश्वास नव्हता. नक्कीच कुणीतरी महात्मा असेल म्हणे वरती, माझे पती नसतील. पण जाऊ द्या म्हणे, पाहता तरी वर गेल्यानंतर कोण येते. वर गेल्यानंतर पाहिलं, वाटत होतं कोणीतरी महात्मा असेल. पण पाहिल्यानंतर दिसलं महाराज, अरे त्या ठिकाणी नव्हता कोणी महात्मा, नव्हते कोणी भगवा वस्त्रधारी. तर त्या ठिकाणी पांढरे शुभ्र वस्त्र अंगावरती आहेत, गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या आहेत आणि मुखामध्ये देवाचं नाव. ते दुसरं कोणीच नव्हतं, माझे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराया होते. पाहिलं आणि चरणावरती दंडवत घातला महाराज. पतीचं महत्व कळालं महाराज जिजाबाईला. तुम्ही सामान्य नाही, कळालं मला तुमचा महिमा त्या ठिकाणी. आवले असं नको बोलूस का. अनेक अनेक चमत्कार त्या ठिकाणी तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडले महाराज. एका बाईला तेल आणून दिलं, म्हाताऱ्या बाईला. असं म्हणतात तिच्या घरातलं तेलच हटत नव्हतं. कितीही तेल वापरा, तेल आहे तेवढं राहत होतं. मिरच्या विकण्यासाठी गेले, लोकांनी फसवलं त्या ठिकाणी. जगाच्या मालकानं रूप घेतलं महाराज तुकोबारायांचा. त्या ठिकाणी नोकर झाला जगाचा मालक. आणि ज्यांनी ज्यांनी मिरच्यांचे पैसे घेऊन तसेच बसले होते ना, दारात जाऊन वसुली केली. देता का नाही म्हणे माझे तुकोबाचे पैसे. जर पैसे नाही दिले तर फाशीच घेतो म्हणे तुमच्या दारात. शेळ्या मेंढ्या त्या ठिकाणी बांधलेल्या होत्या. सोडले एका शेळीचं दावं आणि चढले महाराज झाडावर. पैसे देता की घेऊ फाशी. लोकांनी घाबरून पटापट पैसे आणून दिले महाराज तुकोबारायांचे. आणि देवाने तुकोबारायांकडं, म्हणजे ज्या वेळेला लोकांना पैसे मागण्यासाठी गेले, तुकोबारायांना पैसे आणण्यासाठी ज्या वेळेला, त्यावेळेला पाटलाचं रूप घेऊन आलं. कशासाठी? देवाला माहिती होतं हा तुकोबा माझं भजन करतोय, पण याच्या प्रपंचाची काळजी मला आहे. अरे देवाचं जे भजन करतात ना, त्याच्या प्रपंचाची काळजी जगाच्या मालकाला असते. तो त्याचं ऋण ठेवून घेत नाही. तुकोबारायांनी देवाची आज्ञा म्हणून अनेक अभंग त्या ठिकाणी लिहिले महाराज. अनेक अभंगाची रचना माझ्या तुकोबारायांनी केली. लोकांना आवडलं नाही ते बी. रामेश्वर भट्टांनी त्या ठिकाणी त्रास द्यावा, पण ज्या वेळेला या रामेश्वर भट्टांना सुद्धा माझ्या तुकोबारायांचं महत्व कळालं, त्यावेळेला रामेश्वर भट्ट म्हणतात हा तुकोबाराय आणि विष्णू वेगळे नाहीये. हो मने रामेश्वर भट्ट दीजा, मने रामेश्वर भट्ट दीजा, मने रामेश्वर भट्ट तुझा. ओ मने रामेश्वर भट्ट तुझा. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोबा समर्थ, हो धन्य तुकोबा समर्थ. म्हणे रामेश्वर भक्त तुझा, तुका विष्णू नाही तुझा. तुकोबाराय आणि भगवान विष्णू वेगळे नाहीयेत. तुकोबारायांनी महाराज गाथा लिहिला. या कुटीर लोकांनी तो गाथा पाण्यामध्ये बुडवायला लावला. तुकोबाराय रडतात आता इंद्रायणीच्या काठावरती बसून. देवा परमार्थही गेला आणि आता संसारही गेला रे देवा. एवढा अट्टहास तुझ्या भक्तीसाठी देवा, तुझी आज्ञा होती म्हणून तर मी गाता लिहिला होता देवा. एवढे सुंदर सुंदर अभंग त्या ठिकाणी पाहायला भेटतात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठावरी ठेवून या तुळशी हरगळ आकाश पितांबर, आवडी निरांतर हेची ध्यान. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. अरे आजही माझ्या तुकोबारायांच्या अभंग जर बोलायला गेलं ना, तर असं वाटतं साक्षात माझ्या तुकोबारायच बोलतात की काय. एवढा मोठा अधिकार माझ्या तुकोबारायांचा. तुकाराम नाम घेता कापे यम. अरे यमाला सुद्धा कंप फुटतो असे तुकोबाराय. सगळं कार्य पूर्ण झालं आणि तुकोबाराय आता सगळ्या लोकांना हात जोडतात. आता मला देव बोलवतंय, आता बस झालं.
अनेक लोकांनी त्रास दिला महाराज माझ्या तुकोबारायला. मंबाजी बुवाने काठीनं मारलं महाराज, काठीनं मारलं. एक शब्दही मुखातून काढला नाही. अरे शेत राखण्यासाठी घेतलं, ज्वारी राखण्यासाठी घेतली एका माणसाची, त्यानंही त्या ठिकाणी बोलावं. पाखरांनी ज्वारी खाल्ली होती म्हणून, पण देवाने 20 पट जास्त धान्य त्या ठिकाणी करून दिलं त्या शेतामध्ये. आगाध लीला माझ्या तुकोबारायांची. सगळं कार्य पूर्ण झालं आणि तुकोबारायांना शेवटी या लोकांनी गाथा पाण्यामध्ये बुडवायला सांगितलं. एवढा मोठा दगड त्या वह्यांना बांधला आणि त्या वह्या सगळ्या बुडवल्या महाराज पाण्यामध्ये. अरे आपल्याला 100ची नोट जर पाण्यामध्ये बुडली तर हे 3दा उड्या मारतं पाण्यात. पैसे गेले, पैसे गेले. अरे तुकोबारायांनी पूर्ण गाथा या जगासाठी लिहिला होता, सामान्य नाही. अरे माझे तुकोबाराय वारकरी संप्रदायाचा कलश आहेत. कलश स्थानी बहुमान ज्यांना प्राप्त झाला असे माझे तुकोबाराया आज रडत होते. देवा संसारही अर्धावट राहिला आणि परमार्थही अर्धावट राहिला. एवढा अट्टहास तुझ्या भक्तीसाठी देवा मी केला होता रे. पण आता घरी जाणार नाही. हाच नेम हाता न फिरे महागारी, बैसोलो शेजारी गोविंदाच्या. देवा मी घराकडे नाही जाणार आता. आणि तुकोबारा इंद्रायणीच्या काठावरती बसून फक्त देवाचा धावा करत होते. ये गा तू माहे बापा पंढरी छराया, तुझं विन सीन वाटे, हीन झाली काया. शीन शरीर झालं होतं माझ्या तुकोबारायांचं. गाथा पाण्यात बुडवला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. बघता बघता त्या ठिकाणी म्हणतात 13 दिवस पूर्ण झाले. सगळी लोक म्हणत होती, तुकोबारायांची जे भक्तमंडळ होती ना, तुकोबाराय अहो एक तरी अन्नाचा घास घ्याव, पाणी प्या हो तुकोबाराय. तुकोबाराय म्हटले नाही, आता माझं कार्य पूर्ण झालंय, आता मला या ठिकाणी थांबायचं नाही. आता मला साक्षात माझा भगवान बोलवतोय, मला माझ्या देवाकडे जायचंय, मला इथे नाही थांबायचं, नाही थांबायचं. आणि तुकोबाराय आता वाट पाहत होते देवाच्या येण्याची, कारण तर यम तर तुकोबारायांना नेऊ शकत नाही. अरे यमाला चळकाप सुटतो. माझं कार्य पूर्ण झालंय देवा, धाव आता, मला घेऊन जा देवा. लोकांना सांगावं तुकोबारायांनी जवळ बसलेल्या, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वाड वेळ झाला उभा पांडुरंग. अरे देव निघाले तुकोबारायांना घेण्यासाठी. 14वा दिवस त्या ठिकाणी उजळला आणि पांडुरंगाने गाथा आणून दिला. आता आनंद झाला होता सगळ्यांना, तुकोबारायांनाही आनंद झाला. पण सांगितलं देवा माझं कार्य संपलं, मला घेऊन जा. अरे देवाने ज्यांची वाट बघावी, अरे स्वर्गामध्ये ज्यांच्या नावाने टाळी वाजवावी, असं चरित्र माझ्या तुकोबारायांचं. देव वाट पाहतात, माझा भक्त मला बोलवतोय, मला गेलं पाहिजे. आणि सगळ्यांना त्या ठिकाणी सांगत होते